धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। मंडळी, आपण आलेलो आहोत ठाण्यातील पाटलीपाडा येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत। कसे आहात? बरे आहेत सगळे बरे आहेत, खूप छान। आणि आज या सगळ्या ताईंसोबत आपण 16 सख्यांचा आपण साजरा करणार आहोत। त्याच्यामुळे सगळ्या ताई अगदी छान नटून थटून इथे आलेल्या आहेत। यांच्याबरोबर खेळ तर आपण खेळणार आहोतच, गप्पाही करणार आहोत आणि बघणार आहोत आजच्या भागाची हुकमाची राणी कोण आहे, कारण ती विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती। तो अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपला धमाकेदार कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। तेव्हा माझ्या सगळ्या ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे। या हो 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 टाळ्या बघितल्यात ना केवढ्या वाजत राहत आहेत। हा, कारण उत्साह या सगळ्या ताईंचा ना एवढा आहे ना, कारण सगळ्यांना खेळायचंय आणि महत्वाचं म्हणजे हुकुमाची राणी व्हायची। तेव्हा आपण अजिबात वेळ न घालवता आपण या पहिल्या खेळाला सुरुवात करूया, ज्या खेळाचं नाव आहे हसली ती फसली हे, हसली ती फसली हे। त्याचं नाव काय ताई? आता तूच सांग पटकन। हा, हसली ती फसली असं। अरे बापरे, हा पुन्हा एकदा हा, हसली ती फसली हे, हसली ती फसली। हा, अरे बापरे, जवळजवळ ताई फाईटच मारते अशी। ताई हा काय आपल्या खेळाचं नाव? हसली अरे बापरे, अरे बापरे, हा हरकत आहे, खूप चांगलंय। हा ताई इथे ये बरं। हा, खेळाचं नाव काय सांग बरं? हा, हसली की फसली, हसली की फसली, ढिशक्या। हा, फसली। हरकत आहे, पण खूप छान, एक जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत। बरं, आता खेळ कळलेला आहे, म्हणजे खेळाचं नाव कळलेलं आहे। तर खेळ काय तुम्हाला मी सांगतो। खेळ असा आहे की म्युझिक सुरू होणार आहे, हा एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्हाला सगळ्या ताईंना इथे जागेवरती नृत्य सादर करायचं। हा, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचंय। स्टॅच्यू बोलल्यानंतर असं उभं राहायचं नाही। हा, ती पोझिशन तुमच्या नृत्याची एक स्टेप असली पाहिजे। हा, ओके, ठीक आहे, तयार आहे सगळे? चला तर मग, आणि त्यासाठी म्युझिक प्लीज। व्हेरी गुड, स्टॅच्यू। नमस्कार, अरे नमस्कार करते ताई, तू बाद झालेली आहेस, तू बसू शकते। नमस्कार, कशी आहेस ताई? हसते, हा कशाला हलते, हलू नको ना, हल्ली आणि ताई फसली। ताई तिथे बसू शकते। तुम्ही हिल गई तुम फस गई। हा, तू फसली आहेस, तू बसू शकतेस तिथे ताई। हा, क्रिकेटची मॅच चालू आहे। हा, ताई तू बसू शकते। नमस्कार, हसली ताई हसली आणि फसली, तू बसू शकते। तिथे बसून घे। हा, आणि अशा पद्धतीने 5 ताई या गेल्यात आपल्या पुढच्या खेळामध्ये। खूप खूप अभिनंदन, 5 ताईंचं खूप खूप अभिनंदन। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी। कसं वाटतंय ताई हा असा खेळ घेऊन? बरं वाटतं, लहानपणाची आठवण येते। ये बात आहे ऐसा। हा, असं लहानपणाची वगैरे आठवण झाली नाही का? कारण आजचे जनरेशन हे खेळतच नाही। आम्ही जे खेळले आहेत आजच्या जनरेशन कुठे माहितीये, तळ्यात मळ्यात सगळी आपल्या त्याच्यावरतीच, मोबाईल वरतीच। तर हे खेळ माहितीच नाही, आता माहिती पडतील जे बघतील त्यांना की हे पण आम्ही खेळलेले आहे, तुमची आई वडील। असं ये बात आहे, पण खरंच खूप छान वाटतं असं 16 सख्यांच्या मध्ये येऊन। खूप छान, अगदी माहेर आल्यासारखं वाटतं। हो, बिनधास्त खेळायचं, काय दडपण नाही। ये बात। हा, खेळाचं नाव तुम्हाला सांगतो, या खेळाचं नाव आहे तळ्यात मळ्यात हे, तळ्यात मळ्यात। हा, खेळाचं नाव काय आहे?
तळ्यात मळ्यात मळ्यात हा तळ्यात मळ्यात हा तळ्यात मळ्यात हा व्हेरी गुड हा ताई खेळाचं नाव तळ्यात मळ्यात हा गळ्यात मळ्यात. हा व्हेरी गुड हा आपली नावं अशीच असतात अशीच नावं घ्यायची असतात खेळाची हा आता खेळ तुम्हाला माहिती आहे आपण लहानपणापासून खेळत आलेलोच आहोत हा तळ्यात आणि मळ्यात ओके आता आपण आहोत मळ्यामध्ये आणि हे तळ आहे ओके तळ्यात म्हटलं की तळ्यात उडी मारायचे आणि मळ्यात म्हटलं की मळ्यात उडी मारायची हा ओके रेडी सगळे तयार आहेत नक्की ओके चला तर मग तळ्यात मळ्यात बरं जी काही उशिरा उडी मारेल ती सुद्धा बाद हा ओके तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात 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 मी पण झाली. आणि ताई बाद झालेली आहे ताई तू बसू शकते ओके हा रेडी 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात आणि ताई आऊट झालेली आहे ताई तू बसू शकते आणि आता एक ताई बाद होणार आहे तळ्यात मळ्यात तळ्यात या मळ्यात हो हो रेडी तळ्यात मळ्यात मळ्यात आणि काही बाद झालेली आहे खूप खूप अभिनंदन काही बसू शकते आणि या दोन्ही ताई गेलेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये खूप खूप अभिनंदन दोन्ही ताई आलेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये पण हा खेळ तर आपण खेळणार आहोतच पण त्याआधी माझ्या या ताईंसोबत जर आपण गप्पा करणार आहोत त्यांचं एक भावविश्व काय ते आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्या माहेरपणामध्ये थोडंसं जरा डोकावून पाहणार आहोत चला तर मग ताई तुझं नाव सांग नंदा सर्जेराव कंठे माहेर कुठलं सातारा पाडळी अच्छा सातारेकडची का तू साताऱ्याकडे हा आणि सासर सासर साताऱ्यातच आहे पण कामेरी अच्छा आणि भाऊजी काय करतात ते आता रिटायर्ड आहे मी पण रिटायर्ड आहे अच्छा रिटायर्ड लाईफ छान मस्त पैकी आता एन्जॉय करतायत किती वर्ष झाली लग्नाला 43 43 वर्ष झालेली आहेत येस कसा होता हा 43 वर्षाचा प्रवास खूपच छान होता 37 त्यातली इयर्स मी सर्व्हिस केली मी हॉस्पिटलमध्ये असिस्टंट इन्चार्ज म्हणून काम केलं हो एकाच हॉस्पिटलमध्ये मी स्टाफ नर्स होते तिथेच मी इन्चार्ज झाले आणि तिथूनच मेट्रन होऊन मी रिटायर्ड झाले वा खूप छान काय सांगशील ताई माहेर बद्दल माहेर म्हटल्यानंतर कोण येतं तुझ्या माहेर सुटल्यानंतर माझी आई माझ्या डोळ्यासमोर येते आई माझ्या आईने जी शिकवण दिली मला ऍक्च्युली नर्सिंगला जायला माझ्या वडिलांनी मला विरोध केलेला पण माझ्या आईने पाठिंबा दिला ती बोलली तुला शिकायचंय शिक मी आहे तुझ्या पाठीशी आणि आईमुळेच मी एवढी वर्षे सर्व्हिस केली आणि रिटायर्ड पण व्यवस्थित झाले मला 2 मुलं आहेत दोन्ही मुलं छान शिकली आहेत छान संसाराला लागलेली आहेत 2 नातवंड आहेत मी खूप सुखी आहे पण काय सांगशील एखादा आई किंवा बाबांबरोबरचा एखादा प्रसंग एकदा असं झालं होतं की माझे वडील बोलले माझ्या मोठ्या बहिणीला त्यांनी फक्त 7वी पर्यंत शिकवलेलं आणि नंतर तिला बोलले आता जायचं नाही शाळेत बस झाली शाळा आमच्या वेळेस म्हणजे 50 वर्षापूर्वी एवढं शाळेचं म्हणजे हे नव्हतं प्रचार नव्हता त्यातल्या त्यात माझे वडील पण शिकलेले नव्हते पण माझे वडील म्हणाले आता शिकायचं नाही तुला मी 10वी शिकवली 10वी पर्यंत मी शिकले छान मी फर्स्ट क्लास काढला होता 10वी मध्ये आणि त्याच्यानंतर माझे वडील बोलले आता एकीला 7वी शिकवली तुला 10वी शिकवली आता बस झालं शिक्षण तुम्ही किती शिकलं तरी तुम्हाला चुली पुढे काम करायचंच आहे त्याच्यामुळे शिक्षण बस झालं किती शिकलं तरी तुम्हाला चुली पुढे काम करायचंच आहे त्याच्यामुळे शिक्षण बस झालं मग मी खूप रडले आमच्या टीचरकडे गेले आणि आमच्या सरांनी माझ्या वडिलांना येऊन समजावलं की आताच्या मुलीने शिकू दे तिला शिकायचं आणि मी खूप बारीक होती म्हणजे माझे सर बोलले ती लग्नामध्ये दिसेल तरी काय एवढी बारीक आहे की तिला शिकू दे तिला शिकायची इच्छा ना तर तिला शिकू दे आणि त्या सरांमुळे माझे वडील म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणता तर पण मी काही मदत नाही करणार मग सगळी मदत माझ्या आईने केली आणि खूप पाठिंबा दिला पण जेव्हा माझे वडील आजारी पडले आणि मी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यांना स्पेशल ट्रीटमेंट मिळाली एका सिस्टर इन्चार्जचे वडील म्हणून त्यांना खूप चांगली ट्रीटमेंट मिळाली तेव्हा ते बोलले बेटा सॉरी मी तुला शिकायला नको म्हणत होतो पण आज तुझ्यामुळे मी
मीच काय आपल्या घरातलं प्रत्येक जण कशाने आजारी पडलं तरी तू पहिली आमची डॉक्टर आहेस आणि त्याच्यानंतर बाकी सर्व. त्याच्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं. मी म्हटलं बाबा तसं नाही, पण माझ्या आईने मला खूप सपोर्ट केला आणि वडिलांनी नंतर मला खूप सपोर्ट केला, खूप प्रेम दिलं. वा. पण ह्यामागे सगळं जे श्रेय जातं ते आईला जातं. आईला पण जातं. त्यावेळी शिक्षणासाठी मदत, आईने खूप मदत केली. काय सांगशील आज आईला? आईला सांगेन, आई माझी समाजामध्ये जी प्रतिष्ठा आहे, जे स्थान आहे मला, ते आई तुझ्यामुळे मिळालं आणि सर्वांसाठी खूप खूप थँक्यू. आईला मी खूप खूप थँक्यू, मनापासून अंतःकरणापासून थँक्यू बोलते आई. आज माझी आई असती तर तिला खूप खूप आनंद झाला असता. जरी ती इथे नाही आहे तरी ती इथे कुठेतरी आसपास असणारच तिचा आत्मा, आणि तो मला आशीर्वाद देतच राहणार आहे. आणि मी खूप लकी आहे. मला माझे मिस्टर पण खूप चांगले आहेत स्वभावाने, माझी मुलं चांगली शिकली, मला काही त्रास नाही कुठेच काही. मला आयुष्यामध्ये प्रसंग येतात पण त्याच्यातून मी छान तरली गेली पुढे, आणि आता तर मी खूप सुखी आहे. अशीच तू खुश राहा, अशीच हसत राहा, खूप छान वाटतेस तू, आणि तुला दीर्घायुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थँक्यू कोको. आता आपण या ताईंशी बोलूया. येस, थँक्यू. ताई तुझं नाव सांग. माझं नाव रोविना फेरव. माहेर कुठलं? माझं माहेर वसईचं. अच्छा, वसईची आहे. हो. आणि सासर? सासर म्हणजे माझे मिस्टर मँगलोरियन आणि मुलुंडला ते राहतात. अच्छा, मग तिथे जाणं होतं सासरी? हार्डली 1-2दा गेले, जेव्हा फादर इन लॉ होते ते वारल्यानंतर मग सगळे इकडेच, त्यामुळे कधी गेले नाही त्यांच्यानंतर. आणि किती वर्ष झालीत लग्नाला? माझ्या लग्नाला 26 वर्ष पूर्ण झाली. 26 वर्ष झालेली आहेत. ते PCB डिझायनर आहेत. अच्छा. म्हणजे जे सर्किट ते डिझाईन करतायत. ओके ओके. लव्ह मॅरेज आहे ना. मी कसं ओळखलं बरोबर, पण कसं जमलं, कसं म्हणजे कोणी आधी विचारलं म्हणजे माझ्या भावाची जी माझी वहिनी आहे तिचा माऊस भाऊ. अच्छा. तर त्यानेच प्रपोज केलं. एक 6 महिन्यानंतर हा ना नंतर माहित नाही कसं काय. अच्छा, माहिती नाही कसं काय. अच्छा, काहीतरी भाऊजींनी जादू केली असते. हा तेच असेल. कारण मी जेव्हा लहान होती तेव्हा माझी आई वारली, त्याच्यामुळे आमच्या आजीने मला मोठं केलं. मुलांशी जास्त बोलायचं नाही, हे करायचं नाही, तर थोडंसं त्या ह्याच्यामध्ये आम्ही आले. किती म्हणजे प्रपोज आले मुलात, पण तेव्हा कधी नाही केलं. पण ह्यांच्यामध्ये कसं झालं माहित नाही. माहेरी जाणं होतं वसईला? हा, जाते. आता सध्या तरी कोणी नाही. माझे आई वडील वारले, आई तर लहानपणीच वारली, वडील वारले 17 वर्षापूर्वी. त्या भाऊ वारला कोविडमध्ये. तर सगळे आपापल्या ह्याच्यामध्ये, आणि मी आता ला कंपॅशनमध्ये काम करते, त्याच्यामुळे माझे सगळे पूर्ण दिवस ह्यांच्या सिनियर सिटीजन बरोबरच जातात आणि मी एन्जॉय करते. अच्छा, पण मग जेव्हा तू माहेरी जातेस, म्हणजे आता आपलं माहेरी असताना माहिती आहे ना, एक आपलं हक्काचं कपाट असतं. त्या कपाटात आपल्या सगळ्या वस्तू असतात, म्हणजे आपल्या शाळेची पुस्तकं, कपडे, सगळे सर्टिफिकेट, ट्रॉफी सगळे असतात तिथे. बरोबर. अजून आहे ते कपाट माहेरी? कपाट आहे, पण त्याच्यातल्या वस्तू, कारण जेव्हा वहिनी घरात येते तेव्हा जुन्या वस्तू काही त्यांना हवे नसतात. जे कपाट आहे ते वहिनींनी घेतलेलं आहे. त्याच्यातल्या वस्तू थोड्याफार मी घेतल्या, बाकीच्या सगळ्या गायब. आता कुठे गेल्या म्हणजे माहित नाही. जेव्हा तू माहेरी जातेस किंवा सगळ्यात आधी काय बघतेस त्या कपाटामध्ये? सगळ्यात आधी म्हणजे माझ्या आईने ना माझ्यासाठी एक साडी ठेवलेली. तेव्हा माझी आई वारली तेव्हा मी 7 इयर्सची होती. तेव्हा तिची एक पिवळ्या कलरची साडी तिने मला ठेवलेली. ती हमेशा मी बघते की ती आहे का अजून आहे. मग तिथे आहे. काय वाटतं त्या साडीकडे बघून? आठवण येते, कारण खूप त्यावेळेला म्हणजे 7 वर्षाची असताना एवढं माहिती नाही ना. जेव्हा जेव्हा असं मोठं होतं, सगळ्यांची आई असतात, आपली आई नाही. या हसण्यामागे खूप दुःख आहे, मला माहिती आहे. पण माझ्या आजीने आम्ही 3 जण भावंड, 2 भाऊ आणि मी. माझ्या आजीने आम्हाला मोठं केलं, आणि आज जी पण मी आहे, जे काही वेळ शिकले तिच्यामुळे मी आहे. आजीमुळे तिने आमच्यासाठी खूप मेहनत केली, आणि आम्हाला 3 भावांना तिने मोठं केलं. आणि आईची कधी आठवण करून दिली नाही, पण तरी पण आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, सगळ्यांची आई येतात. आणि खास करून जेव्हा आपली डिलिव्हरी होते त्यावेळेला असं वाटतं की आई म्हणजे काय असतं. नाहीतर आपण खेळण्यामध्ये जातो, आईला आपण टेक फॉर ग्रांटेड घेतो,
तर आज काय सांगशील या माध्यमातून आईला, समजा आज आई असती? मी काय सगळ्यांना सांगते की जोपर्यंत तुम्ही तुमची आई आहे त्यांना जपा. कारण आपण बघा काम करून आपलं पैसे घेऊ शकतो, घर घेऊ शकतो, जे पाहिजे ते, पण एकदा आई गेली तर आई नाही घेऊ शकत. पण जोपर्यंत आहे तिला जपा. मी शक्यतो बोलत नाही, जेव्हा मला काही त्रास होतो मी देवाशी मांडते. पण आज इथे बोलून कसं वाटतं? आज इतकं तू बोलत नाहीस म्हणतेस, पण तू आज इतकं व्यक्त बोललीस, झाली, बोललीस, छान वाटतंय ते. आणि अशीच छान राहा, अशीच हसत राहा आणि अशीच बोलत राहा. थँक्यू. चला तर मग आता आपण सुरू करूया आपल्या ह्या शेवटच्या खेळाला. ताईंसोबत छान गप्पा झालेल्या आहेत आणि आता ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय, आपल्या या शेवटच्या खेळाची, तो खेळात आपण सुरू करणार आहोत, ज्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हा, खेळाचं नाव मजेशीर आहे, कपात कप सगळेच गप. हा, त्याच्यामुळे आता हा खेळ काय तुम्हाला मी असं सांगतो, तुमच्या समोर दोन्ही ताईंच्या समोर पेपर कप आहेत. ओके, आणि ते पेपर कप काढायचे आणि व्यवस्थित पिरॅमिड तयार करायचे. जी ताई लवकरात लवकर पिरॅमिड, कमीत कमी वेळेमध्ये पिरॅमिड तयार करेल, ती ताई असणार आहे आपल्या या खेळाची विजेती आणि अर्थातच आजच्या भागाची, हुकुमाची राणी. हा, पण खेळ असा आहे की पिरॅमिड लावत असताना ते जर पडले तर पुन्हा ते सगळे कप उचलायचे, पुन्हा या साईडला यायचं आणि पुन्हा लावायला सुरुवात करायची. कळले तुम्हाला? नक्की. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला. 1 2 3 म्हटल्यानंतर 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या समोर जे पेपर कप आहेत ना, हा, तेच घ्यायचे. हा, ते संपले म्हणून हे वापरायचे नाही. रेडी? ओके. 1 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॉन्सन्ट्रेट. हा, 1 2 3. ठेवल्यानंतर हात वरती करायचे. लवकर लवकर लवकर, वेळ आपल्याकडे, वेळ आहे आपल्याकडे, वेळ आहे. आणि निर्णय तुमच्या समोरच्या या खेळाची विजेती झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय ताई? बरं वाटतंय. बरं वाटतंय ना? विजेती होऊन कसं वाटतंय? विजेती ते त्या झाल्या. कोण? त्या. मी कशी? मी हारली. पहिली ताई कबूल करते की मी हरली आहे, ती ताई जिंकले. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. जवळजवळ या ताईच्या चेहऱ्यावरती होतं की मी जिंकलीये, हा तिला कुठे सांगतोय, असं जवळजवळ ताईच्या चेहऱ्यावरती होतं. खूप खूप अभिनंदन. विजेती झालेली आहे ही ताई आणि अर्थातच आजच्या भागाची, हुकुमाची राणी. आणि आपल्या या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि 16 सख्यांच्याकडून तुला मिळते ही भेट वस्तू. थँक्यू. कसं वाटतंय ताई? बरं वाटतं. उपविजेती झालेली आहे. बरं वाटतं, म्हणजे कोणीतरी जिंकलं ना. हा, आता व्हेरी गुड. पण ताई आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, नक्की भाऊजींना द्यायची आहे. हो. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललोय. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची, हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. खूपच छान वाटतं, खूपच आनंद झाला. या सर्वांचे हसरे चेहरे आणि माझ्या बाजूला माझा दादा, याने मला खूपच आनंद झाला. आणि मी आज ठरवूनच ठेवलेलं, आज जिंकायचं म्हणजे जिंकायचं. ये बात. पहिल्यापासून तुझा जो आत्मविश्वास होता अगदी पहिल्या खेळापासून, हा तो आत्मविश्वास तुला शेवटच्या खेळापर्यंत घेऊन आलेला माहितीये का. आणि हुकमाची राणी झालेली आहेस तू. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहेस? माझ्या मुलाला सांगणार. मुलाला सांगणार. हा.
काय सांगशील? मुलाला सांगेन की मी आज जिंकले आणि हुकुमाची राणी बनले आणि मी आजची विनर आहे, हो, विजेती आहेस तू. विजेती आजची. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप मोठा दिवस आहे आणि एवढ्या सगळ्यांच्या संगतीने आणि आशीर्वादाने मला हे फळ मिळालेलं आहे. सर्वांना थँक्यू. थँक्यू दादा तुला पण. वा, खूप छान ताई. थँक्यू. आणि अशीच राहा नेहमी. हा, छान हसतमुख एकदम. हो हो, क्या बात आहे यार. ताई खरंच खूप छान वाटतंय तुझ्याकडे बघून आणि तुला मनापासून खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. अशीच धमाल मजा मस्ती येणार आपल्या उद्याच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत. तेव्हा बघायला विसरू नका तुमचा लाडका धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. त्यामुळे ताईनो खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या. सख्यांचा.